नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कंटेनरला धडकून बस पुलावरून खाली कोसळली, 25 जण जखमी. विजापूर गुहागर राष्ट्रीय महामार्गावर घाटनांद्रे तालुका कवठेमहांकाळ हद्दीत रविवारी दुपारी कर्नाटक आगाराच्या बसला भीषण अपघात झाला. महामार्गावरून डांबर वाहतूक करणाऱ्या कंटेनरला धडकून बस रस्त्यालगत असलेल्या मोरी पुलावरून खाली कोसळली. अपघातात बस चालक गंभीर जखमी झाला असून बसमधील 25 प्रवासी जखमी झाले. कर्नाटक राज्य परिवहन मंडळाची बस क्रमांक KA 33F0559 ही यादगीर येथून विजापूर, जत, विटा, कराड, सातारा मार्गे प्रवास करत होती. रविवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास बस घाटनांद्रे हद्दीत आली असता भिवघाटावरून घाटनांद्रेकडे डांबर वाहतूक करणारा कंटेनर क्रमांक MS02 GH 6978 आणि बसची जोरदार धडक झाली. धडकेनंतर बसचा ताबा सुटून बस डाव्या बाजूला असलेल्या मोरी पुलावरून खाली कोसळत विजेच्या खांबाला जाऊन धडकली. अपघात इतका भीषण होता की बसमधील प्रवासी एकमेकांवर आदळले. बस चालक गंभीर जखमी झाला. अनेक प्रवाशांना हात, पाय, डोके आणि अंगावर गंभीर दुखापती झाल्या. प्रवाशांना तातडीने विटा, सांगोला तसेच आसपासच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींमध्ये संगीता उत्तम पवार वय 40, कावेरी अनंत वाघमारे, जवळा तालुका सांगोला, रमजान वालीकर वय 60, इंडी कर्नाटक, आलिया बागवान वय 13, साबिरा बागवान वय 40 कराड, दुर्गा प्रसाद प्रधान वय 30 झारखंड, देवकी कोळी, शंकर दोडमणी, महेश माळी, मल्लाप्पा कोळी, रंजना आकाश कांबळे वय 25 विजापूर, तेजस्वी ओंकार कांबळे सांब्रा कर्नाटक, निर्मला मुकेश कांबळे, जहांगीर सिकंदर मकानदार विजापूर यांचा समावेश आहे. जखमींपैकी बहुतांश प्रवासी कर्नाटकमधील आहेत. अपघाताची माहिती मिळताच विटा पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना बसमधून बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात पाठवलं. यावेळी घाटनांद्रेचे पोलीस पाटील एकनाथ शिंदे, अभय चव्हाण, महेंद्र जाधव, सुनील जाधव यांच्यासह ग्रामस्थांनी मदत केली. दरम्यान अपघातामुळे काही काळ विजापूर गुहागर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अपघाताची नोंद घेतली. अधिक तपास सुरू आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.